22 वर्षांचा एक तरुण नागपूरच्या रस्त्यांवर सायकलवरून फिरत लोकांच्या समस्या ऐकत होता. कुणालाही कल्पना नव्हती की हाच तरुण पुढे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलणार आहे. त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. 22 जुलै 1970 रोजी नागपुरात एका राजकीय कुटुंबात देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, तर आई सरिता फडणवीस यांनी घराची जबाबदारी सांभाळली. लहानपणापासूनच त्यांच्या आजूबाजूला राजकारण आणि समाजकारणाचे वातावरण होते. आणीबाणीच्या काळातील संघर्ष त्यांनी जवळून पाहिला आणि सार्वजनिक जीवनाची ओळख त्यांना लहान वयातच झाली. नागपूरमध्येच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नागपूर विद्यापीठातून LLB ची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण आणि जर्मनीतील बर्लिन येथे प्रकल्प व्यवस्थापनाचा डिप्लोमा पूर्ण केला. कायद्याचे ज्ञान आणि प्रशासनाची समज या दोन्ही गोष्टी पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाच्या ठरल्या. 1992 साल, वय अवघे 22 वर्ष. याच वयात देवेंद्र फडणवीस नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. याच ठिकाणापासून त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली. अवघ्या 5 वर्षांत म्हणजे 1997 मध्ये ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. शहरातील नागरी सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रशासन अधिक पारदर्शक करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. 1999 मध्ये त्यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकत विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर सातत्याने विजय मिळवत आपले स्थान अधिक मजबूत केले. 2014 महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण. भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर भर दिला. जलयुक्त शिवार अभियान, मुंबई मेट्रोचा विस्तार, नागपूर मेट्रो आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग या प्रकल्पांनी राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली. बरं, मुख्यमंत्री असो, विरोधी पक्षनेते असो वा उपमुख्यमंत्री, त्यांनी आपल्या जमिनीशी आणि भक्तीशी कधीही नाळ तोडली नाही, ती टिकवलीच. नागपूरच्या रामनगरातील श्रीराम मंदिराच्या शोभायात्रा समितीचे 7 ते 8 वर्षे देवाभाऊ अध्यक्ष राहिले. या काळात शोभायात्रेचं पहिल्या दिवसापासूनच्या सूक्ष्म नियोजनात ते अग्रस्थानी होते. 2019 नंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते झाले, पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. 2022 मध्ये ते पुन्हा सत्तेत आले आणि उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली. त्यानंतर 5 डिसेंबर 2024 देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सत्तेत असो किंवा विरोधात, त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपली छाप कायम ठेवली. राजकारणातील व्यस्त जीवनातही त्यांनी कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न केला. पत्नी अमृता फडणवीस या बँकर, गायिका आणि समाजसेविका म्हणून परिचित आहेत. त्यांना दिविजा ही मुलगी आहे. राजकारणाबाहेर त्यांना वाचन, लेखन, क्रिकेट, संगीत तसेच चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची आवड आहे. अभ्यासू राजकारणी, प्रभावी वक्ते, प्रशासनावर मजबूत पकड आणि कुशल निवडणूक रणनीतिकार अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आज निर्माण झाली आहे. आर्थिक आणि कायदेविषयक विषयांवरील त्यांचा अभ्यास आणि प्रशासनातील बारकावे समजून घेण्याची क्षमता यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणाऱ्या वैनगंगा नळगंगा प्रकल्पासाठी देवाभाऊचं अतिशय मोठं योगदान आहे. 2014 जेव्हा फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी जल अभ्यासक डॉक्टर प्रवीण महाजनांनी ही मागणी लावून धरली होती. तसा फडणवीसांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसादही दिला आणि हा प्रकल्प मंजूर केला. त्याचं फळ काय, तर आज हा प्रकल्प विदर्भाचा कायापालट करणारा प्रकल्प म्हणून मान्य झालाय. पुढील 5 वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणार असा देवाभाऊंचा शब्द आहे. नगरसेवकापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास
आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. नगरसेवक ते मुख्यमंत्री हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रवास आहे. देवेंद्र फडणवीस यांची कहाणी अजून संपलेली नाही, ती अजूनही सुरू आहे.